नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे उर्वशी भयंकर चिडलेली असते। ती नागेशला म्हणते, दादासाहेब काय झाले काय तुम्हाला? त्या दीड दमडीच्या मुलीने तुमच्यावरती अशी काय जादू केली की तुम्ही तुमच्या बहिणीवरती ओरडताय, रागवताय? तेव्हा इथे नागेश म्हणत असतो, त्या मुलीने काय जादू केली ती बघायचे तुम्हाला? तेव्हा इथे आपल्या माणसाकडून नागेश आता जमिनीचे पेपर मागून घेतो आणि म्हणतो, हे बघा, ही आहे आपले जमिनीचे पेपर। 8 वर्ष आपण कोर्टामध्ये या जमिनीसाठी केस लढत होतो। अजूनपर्यंत निकाल आपल्या बाजूने लागला नव्हता, पण ज्या वेळेला त्या मुलीच्या हाताचे ठसे, कुंकवाचे ठसे ह्या फाईलवरती उमटले, तिच्या हाताला लागलेलं कुंकू ह्या फाईलला लागलं आणि ही केस आपण जिंकलो। निकाल आपल्या बाजूने लागला। 100 एकर जमीन आपल्या हातातून निघून जाणार होती, पण आता ती जमीन आपल्या ताब्यामध्ये आहे, फक्त आणि फक्त ह्या मुलीमुळे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की मला तिचं नशीब आजमावून बघायचं आहे, म्हणून निमंत्रण तुम्ही तिला द्यायला जा। तर तुम्ही काय केलं? संपूर्ण राडा घालून आलात। आता राडा तुम्ही घातलाय, पण मात्र मला इथे सगळं काही निस्तरावं लागणार आहे। मला त्या दीड दमडीच्या मुलीला फोन करून पूजेसाठी बोलवावं लागणार आहे, कळते का तुम्हाला? तेव्हा द्या, त्या गिरिजाला फोन लावून द्या, असं इकडे नागेश आपल्या माणसाला सांगतो। तेव्हा त्याचे असिस्टंट गिरिजाला फोन लावून देतात। तेव्हा नागेश इथे आता फोन लावून बोलणार असतो, पण गिरिजा कंदील बनवण्यामध्ये खूपच जास्त बिझी असल्यामुळे ती काही नागेशचा फोन उचलत नाही आणि ती सरळ आपल्या कामामध्ये लक्ष देत असते। तेव्हा इथे नागेश आता फोन कट करून टाकतो। तेवढ्यातच प्रेक्षकांनो, गिरिजा इथे प्रभा काकांना म्हणत असते की आपले कंदील छान झालेत ना, हे आपण विकायचे आणि त्याच्यातून पैसे कमवायचे। तेव्हा इथे प्रभा काका म्हणत असतात, ही मुलगी किती कष्ट करते, कष्ट करून पैसे कमावणार आहे आणि मानाने दिवाळी साजरी करणार आहे। आधीच तिला एवढा खर्च, त्याच्यामध्ये माझा भार, मला सुद्धा आता तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं प्रभास काका आता म्हणत असतात। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र प्रताप आणि त्याचबरोबर त्याचा मित्र दोघेजण आता निमंत्रणं द्यायला जात असतात। रुद्र प्रताप आपल्या मित्राला म्हणत असतो, सगळ्यांना पूजेची निमंत्रणं गेलीत ना? तो म्हणतो, हो गेलीत। तेव्हा इथे रुद्र म्हणतो की आता आपण गिरिजाकडे जाऊया आणि तिला माझं सत्य सांगूया की मी इथे प्रभास नाही, म्हणून मी रुद्र प्रताप घोरपडे आहे, हे आता तिला सांगायला हवं। तेव्हा त्याचा मित्र म्हणतो की रुद्र, अरे तुला कुठेही जायची गरज नाही आहे, तिकडे बघ जरा, जिला भेटायला तुला जायचं आहे तीच इथे आहे। तेव्हा इथे आता गिरिजा कंदील विकत असते। रुद्र म्हणत असतो की काय रे, पण ही कंदील का विकते? तेव्हा इथे त्याचा मित्र म्हणतो, अरे खूपच जास्त स्वाभिमानी मुलगी आहे, पैसे नसतील ना तर रडत कुडत बसत नाही, ती कष्ट करते आणि मग त्याच्यातून ती आता पैसे कमावणार आणि आपली स्वाभिमानाने दिवाळी साजरी करणार, असं इथे रुद्रचा मित्र त्याला सांगतो। तेव्हा रुद्रला गिरिजा त्यासाठीच खूप जास्त आवडत असते, असं तो म्हणतो। तर इथे त्या प्रभास काकांनी फोन केलेला असतो रुद्रच्या आईला आणि तो म्हणतो, अक्का। तेव्हा ती म्हणते, हा बोला ना। त्यानंतर इथे आता प्रभा म्हणत असतात की अक्का, मी इथे गिरिजाच्या घरी राहतोय, पण पैशांची खूपच जास्त अडचण असल्यामुळे त्या मुलीला कष्ट करावे लागत आहेत, त्याच्यामध्ये मी सुद्धा आता भार आहे, पण आता मी काय करू, तिला मला मदतसुद्धा करायची आहे। तेव्हा इथे रुद्रची आई म्हणते की हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका दादा, पैशांची जमवाजमव मी करते, बाकी तुम्ही सगळे ठीक आहात ना? तिकडे सगळं ठीक आहे ना? तुम्ही तुमची काळजी घेताय ना? तेव्हा इथे प्रभा काका म्हणतात, हो मी काळजी घेतोय, फक्त जरा पैशांचा बंदोबस्त झाला असता तर। ती म्हणते, तुम्ही नका काळजी करू, पैसे मी नक्कीच तुमच्यासाठी पाठवते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गिरिजा आता कंदील विकत असते। एक कंदील मोठा सुंदर कंदील आता तिने 300 रुपयाला लावलेला असतो, त्याच्यापेक्षा छोटा कंदील 200 रुपये आणि त्याच्यापेक्षा छोटा कंदील 100 रुपये असे तिने लावलेले असतात। तेव्हा ती म्हणत असते, दादा कंदील घ्या ना। तेव्हा दादा येतात आणि म्हणतात, हा कंदील कितीला आहे? ती म्हणते 300 रुपयाला आहे। ते म्हणतात, 300 रुपये एवढा महाग, नको मला। तो कंदील कितीला आहे? ती म्हणते, हे बघा, हा कंदील 200ला आहे, पण तुम्हाला जर हा कंदील हवा असेल ना
तर मी तुम्हाला 500ला 2 देऊ शकते, तुम्ही घेताय का? तो म्हणतो नाही नाही, 200ला मी एक कंदील घेईन. तेव्हा गिरिजा म्हणते दादा मग 250 रुपये तरी द्या ना, कंदील बघा किती छान आहे. तेव्हा दादा म्हणतात नाही नाही नको, मग मला 250 रुपये पण खूप होतात. तेव्हा गिरिजा म्हणते बरं ठीक आहे, 200 रुपये द्या आणि कंदील घ्या. तेव्हा दादा आता कंदील घेऊन सरळ रस्ता पकडतात, पण गिरिजाला पैसेच देत नाही. तेव्हा गिरिजा म्हणते की दादा अहो पैसे नाही दिलेत तुम्ही मला. ते म्हणतात नाही नाही, मी तुला पैसे दिले आणि त्यानंतरच कंदील हातात घेतला. गिरिजा म्हणते खोटाड्या माणसा, खोटं बोलतोस, तुला जर माझा कंदील नको होता तर नाही घ्यायचंस ना. तेव्हा तो माणूस म्हणतो मी तुला 200 रुपयाची नोट दिले. गिरिजा आपल्या पर्समधून पैसे काढताना म्हणते बघा बघा सगळ्यांनी, याच्यामध्ये तुम्हाला कुठे 200 रुपयाची नोट दिसते का? खोटाड्या माणसांचा राग येतो मला, तुझ्यासारख्या खोटाड्या माणसांना मी कंदीलसुद्धा विकणार नाही, असं म्हणून गिरिजा त्याच्या हातातून कंदील हिसकावून घेते. तेव्हा इथे रुद्रप्रताप म्हणत असतो त्याच्या मित्राला, अरे बापरे, हिला तर खोटं बोललेलं आवडतच नाही आणि मी जर तिला आता सत्य सांगायला गेलो तर ती कंदिलासारखा मला विकून टाकेल. नाही नको नको, आता मी तिला असं नाही सांगणार. तेव्हा तो म्हणतो की मला पॅड आणि पेन दे. त्यानंतर तो आता सगळं पेपरमध्ये लिहितो आणि तिला सांगतो की खरं तर मला तुला फसवायचं नव्हतं. तुला वाटलं की माझं नाव प्रभास आहे, पण प्रभास माझ्या आत्याच्या नवऱ्याचं नाव आहे, प्रभास सेतुपती, आणि माझं नाव आहे रुद्रप्रताप घोरपडे. मला फक्त तुझ्याबरोबर मैत्री करायची होती, तुला फसवायचं नव्हतं, तुझा विश्वासघात करायचा नव्हता, त्यासाठी सॉरी. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता तुझाच प्रभास आणि रुद्रप्रताप घोरपडे असं सुद्धा त्याने लिहिलेलं असतं आणि तो म्हणतो की हे लेटर आहे ना, मी तिला आता पैशांमधून देतो, बघ कसं. तेव्हा इकडे आता त्याचा मित्र म्हणतो की जा जा, तू आता जे काही सांगशील ना तिला, ती तुझ्या बोलण्यावरती नक्कीच विश्वास ठेवेल. तेव्हा इथे आता रुद्रप्रताप गिरिजाजवळ बोलायला जातो. तेव्हा इथे गिरिजा म्हणते अहो प्रभास तुम्ही इथे काही, तुम्हाला कंदील खरेदी करायचं आहे का? तो म्हणतो नाही, कंदील कशाला? ती म्हणते नाही खरेदी करायचं आहे, मग कशाला आलात? तेव्हा इथे प्रभास म्हणतो नाही नाही, काय बोलतेस तू गिरिजा, अगं मला कंदीलच खरेदी करायचं आहे तुमच्याकडून, म्हणून तर मी इथे आलो आहे ना. एक काम करा, मला ना कंदील घ्यायचा आहे. ती म्हणते किती देऊ, 1 की 2? तो म्हणतो 1 की 2 नाही, मला सगळे कंदील हवेत. ती म्हणते सगळे कंदील, एवढ्या कंदिलाचं काय करणार आहात तुम्ही? अहो एवढे कंदील कशाला हवेत तुम्हाला? तेव्हा प्रभास म्हणतो अहो असं काय करताय, मी सांगितलं होतं ना, मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेमध्ये नेऊन लावेल ना सगळीकडे. तेव्हा इथे गिरिजा म्हणते अच्छा त्या संस्थेसाठी नेताय तुम्ही? तेव्हा इथे गिरिजा म्हणते ठीक आहे, आता खरं सांगू का तुम्हाला प्रभास, या सगळ्या कंदिलाचे आहेत ना 5,000 रुपये होतील, पण तुम्ही सगळे घेताय, माझा वेळ वाचवताय, तुम्ही मला 4,000 रुपये द्या. तेव्हा इथे प्रभास म्हणतो काय 4,000 रुपये? नाही नाही नाही, मी 5,000 रुपयेच देणार. आणि तो आपल्या खिशातून अजून पैसे काढतो आणि ते गिरिजाला देतो. तेव्हा गिरिजा म्हणते मी तुम्हाला हे सगळे पॅक करून देऊ का? तेव्हा इथे लगेचच रुद्र म्हणतो नाही नको नको, माझा मित्र आहे ना माझ्याबरोबर, आम्ही घेऊन जाऊ. तेव्हा त्याला ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे हे कंदील मी माझ्या हाताने बनवलेत. तो म्हणतो सुंदर, नाही म्हणजे खरंच तुम्ही तुमच्या हाताने बनवलेले कंदील खूपच सुंदर आहेत. तेव्हा गिरिजा म्हणते हो ना, बरं ठीक आहे तुम्ही ते घेऊन जा, मी जाते हा प्रभास, आणि थँक्यू तुम्ही माझ्याकडून इतके कंदील खरेदी केलेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रुद्राचा मित्र येतो आणि म्हणतो काय मग, दिलं का तिला लेटर? आता वाचेल ती, आणि जेव्हा शांतपणे वाचेल ना तेव्हा तिला कळेल की तुझा हेतू वाईट नव्हता. तेव्हा रुद्र म्हणतो अरे पण तिने डायरेक्ट ते पैसे तिच्या बॅगमध्ये टाकले, ती नक्की लेटर वाचेल ना, कुठे पडणार तर नाही ना. तेव्हा इथे त्याचा मित्र म्हणतो नाही रे, पैशांच्या आतमध्ये ठेवलेस ना तू, पैसे मोजताना तरी वाचेलच ना. तेव्हा रुद्र म्हणतो की बरोबर बोलतोयस तू, आता कधी एकदा शांतपणे वाचते असं झालं आहे मला. बरं हे सगळे कंदील आता मी खरेदी केलेत, तेव्हा तू एक काम करायचं, हे सगळे कंदील घ्यायचे आणि संस्थेमध्ये जाऊन द्यायचे, कळलं तुला? त्यानंतर आता मित्राला काम सांगून रुद्रसुद्धा तिथून गायब झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो नागेशला गुरुजींनी व्हॉईस नोट पाठवलेली असते. त्याच्यामधून गुरुजींनी सांगितलेलं असतं की तुम्हाला फोन केला पण तुम्ही उचलला नाही, महत्त्वाचं होतं म्हणून व्हॉईस नोट पाठवतोय. तेव्हा गुरुजी म्हणतात हे बघा, तुम्ही लवकरात लवकर त्या मुलीला पूजेचं निमंत्रण द्या. काही झालं तरीसुद्धा तिचं नशीब आपल्याला पडताळून बघायचं आहे, तेव्हा काही झालं तरी पूजेला ती मुलगी आलीच पाहिजे. तेव्हा इथे आता व्हॉईस नोट ऐकलेली असते.
तेव्हा नागेश म्हणत असतो की आता ती मुलगी कशी काय येणार, तिला इथे निमंत्रण देण्यासाठी आमच्या दिदींना पाठवलं होतं, त्यांनी तर खूप मोठा राडाच घातला. आता मी स्वतः फोन करतोय तर ती फोन उचलत नाही आहे, मग आता ती पूजेला कशी काय येणार. त्यानंतर प्रेक्षकांनो गिरिजा आनंदात असते, कारण 5,000 रुपये तिला मिळालेले असतात आणि दिवाळी साजरी करण्यासाठी 5,000 रुपये खूप असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तिची मावशी तिला भेटते. मावशी आल्यानंतर ती म्हणत असते, काय गं गिरिजा, अगं तुलाच भेटायला येत होते मी. ती म्हणते, मावशी तुला माहिती आहे मी कंदील बनवले आणि ते विकले, त्याच्यामधून मला छान पैसे मिळालेत. तेव्हा तिची मावशी म्हणते, अगं मग स्वाभिमानीच आहेस तू, मला माहिती नाही का. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता नागेश म्हणत असतो की आता आम्ही काय करू, त्या पोरीच्या काय पाया बिया पाडायचं की काय, तिला बोलवायला मी अजिबात वाकणार नाही आहे तिच्यासमोर. माझी इथे प्रतिष्ठा काय आहे आणि तिने इथे पूजेला यावं म्हणून मी तिच्या पायाशी जायचं हे मला मान्य नाही. तेव्हा त्याचं मन आता बोलायला येतो. तो म्हणतो की काय नागेश, काय बोलतोयस काय तू, अरे जरा मागे वळून बघ. 3-4 महिन्यांपूर्वी काय अवस्था होती तुझी, अरे जमिनीची केस हातातून चालली होती. तो न्याय तुझ्या बाजूने लागला त्या मुलीमुळे. त्याच्यानंतरला जेव्हा इकडे आता रावणाचं दहन होतं तेव्हासुद्धा ते झालं त्या मुलीच्याच हातातून. बऱ्याच गोष्टी अशा घडल्या होत्या ज्या सगळ्या गोष्टी नागेशच्या विरोधात गेल्या होत्या. तेव्हा इकडे आता नागेशला जर आपलं नशीब पालटायचं असेल तर ती नशिबान मुलगी ही त्याच्याबरोबर असली पाहिजे. त्यामुळे प्रेक्षकांनो नागेश म्हणत असतो की बरोबर आहे, काहीही झालं तरीसुद्धा ती नशिबान मुलगी आहे की नाही तिचं नशीब पालटण्यासाठी, पडताळून बघण्यासाठी त्या मुलीला पूजेला बोलावणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही स्वतः तिथे जाणार आणि त्या मुलीला पूजेचं निमंत्रण देणार असं नागेशने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता मावशी म्हणत असते की हे बघ, तू एक गोष्ट लक्षात ठेव गिरिजा, मला कळलंय काल ती उर्वशी आली होती ना, तिला चांगला धडा शिकवलास त्या आत्याबाईंना आणि घरातून पाठवलंस. त्यांनी तुला पूजेचं निमंत्रण देण्यासाठी पाठवलं होतं ना, त्या नागेशला बरोबर धडा शिकवलास. पूजेला जाणार नाही आहेस ना तू. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते सगळंच कळलं की तुला. तेव्हा ती म्हणते, मग तुझ्यावरती आणि त्या नागेशच्या घरावरती माझी बारीक नजर असते, सगळ्या गोष्टी कळत असतात मला. तसं मला हे बी कळलं आहे की तू पूजेला जाणार नाही आहेस, तिथं अजिबात जायचं नाही, तो चांगला माणूस नाही गं. त्यांच्याजवळ जाणं किंवा त्यांच्या कुठल्याही माणसाबरोबर बोलणं म्हणजे नागाच्या विळात हात घालण्यासारखं आहे, कोण ना कोणतरी डसणारच. त्यामुळे अजिबात त्यांच्या घरी जायचं नाही. ती म्हणते, मावशी तुला कळले ना, मी त्यांचं निमंत्रण नाकारले म्हणून मग तिथे जाण्याचा संबंध येतच नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गिरिजाचा भाऊ घरी आलेला असतो. तो इथे सहलीला गेलेला असतो. तो घरी आल्यानंतर प्रभास काकांना तो काही ओळखत नाही. त्याला असं वाटतं की त्याच्या वडिलांबरोबर कुणीतरी दारू प्यायला आले. तेव्हा प्रेक्षकांनो आता इथे गिरिजा आल्यानंतर आपल्या भावाला इथे सोम्याला मिठी मारते आणि म्हणत असते की माझं बाळ आलं का तू. तो म्हणतो, हो दीदी आलो, तुला माहिती आहे मी फिरायला गेलो होतो, तिथून मी तुझ्यासाठी एक छान असं गिफ्ट आणले. तेव्हा त्याचे वडील म्हणतात, काय रे माझ्यासाठी काय आणलेस तू. तो म्हणतो, बा अरे तुझ्यासाठी पण आणणार होतो र, पण तुझ्यासाठी घ्यायला गेलो आणि खिशामध्ये हात घातला तर पैसंच संपलं. तेव्हा इथे त्याच्या वडिलांना राग येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो गाडीचा आवाज आल्यानंतर इथे गिरिजाचे वडील आणि प्रभास काका दारातून बघतात कोण आलंय ते, तर त्या ठिकाणी नागेश आलेला असतो आणि त्याला बघून प्रभास काका खूपच जास्त आता घाबरलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता रुद्रप्रताप म्हणत असतो की ह्या वेळेला सुद्धा आता लाडू, मानाचा लाडू आमच्या इथे बाबासाहेबांनाच मिळणार. तेव्हा इथे आता तो लाडू पहिला तो काढून घेतो, बाकीचे सगळेजणसुद्धा लाडू घेतात आणि आता मानाचं नाणं कुणाला गेलं आहे नशिबवानालाच जाणार. तर कुणाला गेलं आहे ते सगळेजण बघत असतात, जो तो आपापला लाडू आता फोडत असतो. तेव्हा इथे गिरिजेच्या हातातल्या लाडूमध्येच इथे आता नशीबवान असल्यामुळे नशिबाचं नाणं तिलाच गेलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजाचे वडील जोरात म्हणतात की अरे बघा बघा, माझी लेक माझी गिरिजा नशीबवान निघाली, इथे आता नशिबाचं नाणं तिलाच भेटलेलं आहे. असं जेव्हा सगळेजण म्हणतात तेव्हा नशीब इथे पडताळून बघण्यासाठीच गिरिजाला तिथे बोलवण्यात आलं होतं. तेव्हा नागेशला समजलेलं असतं की नशीब हे तिच्याच बाजूने आहे.
म्हणून नशिबाचं नाणं हे तिलाच गेलेलं आहे असं तो आता मनामध्ये म्हणत असतो. तो म्हणतो, नशीबवान आहेस तू पोरी आणि हे नशीब तू जपून ठेव. आणि मनामध्ये म्हणतो, हे नशीब फक्त तुझं माझ्याच कामी आलं पाहिजे असं तो म्हणत असतो.